मुर्दाबाद 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 कांग्रेस वाले मुर्दाबाद। अमोल लोढ़ेला फांसी द्या, अमोल लोढ़ेला फांसी द्या। नीम का पत्ता कौवा है अमोल लोढ़े। त्या चिमुकलीची आई सांगत होती, छोटी मोठी सांगत होती, अनेक मुलींवर या हरामखोर नराधाम अमोल लोढ़े अत्याचार। कोकणा शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष अमोल लोढ़े हा गेल्या अनेक महिन्यापासून आमच्या कोरपण्या शहरात राहणाऱ्या 11 वर्षीय चिमुकलीवर हा लैंगिक अत्याचार करत होता। त्या छोट्याशा मुलीचं लैंगिक शोषण करत होता। ही बाब जेव्हा तिच्या कुटुंबियाला माहीत झाली, या भागातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना पैशाचं आमिष दाखवलं, त्यांना धमकी दिली, पण ते कुटुंब घाबरलं नाही आणि त्यांनी मागच्या मंगळवारी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली। जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, याच काँग्रेसच्या नेत्यांनी अमोल लोढ़ेला वाचवण्यात मदत केली, त्याला फरार करण्यात मदत केली। पण आमच्या या ठिकाणच्या पोलीस बांधवांना मी धन्यवाद देतो की त्यांनी त्या अमोल लोढ़ेला अकोल्यामध्ये बेड्या घातला आणि त्यांनी अटक केली। आपल्याला माहीत असेल की अमोल लोढ़े काँग्रेसचा अध्यक्ष आहे। जेव्हापासून घटना घडली, या भागातले आमदार सुभाषभाऊ धोटे एक शब्दसुद्धा त्यांनी निषेधाचा व्यक्त केला नाही, या भागातल्या खासदारांनी निषेधाचा शब्द व्यक्त केला नाही। आपल्याला माहीत असेल की हेच आमचे सुभाषभाऊ धोटे ज्या शिक्षण संस्थेत अध्यक्ष आहे, 5 वर्षापूर्वी त्यांच्या संस्थेमध्ये सुद्धा आमच्या आदिवासी भगिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणी सुभाषभाऊ धोटे आणि अरुणभाऊ धोटे यांना जेलची वारीसुद्धा घडली। एकीकडे म्हणतात की राहुल गांधी में मोहब्बत की दुकान चलाता हूं, पण या भागात त्यांच्या मोहब्बतच्या दुकानामध्ये आमच्या छोट्या छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहे। आम्ही या वृत्तीचा निषेध करतो। आज या ठिकाणी भर पावसामध्ये या भागातल्या शेकडो महिला पुढे आल्या आणि अमोल लोढ़े या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी होती। आणि अमोल लोढ़े सारखी जी विकृत विचार आहे, जी विकृत मानसिकता आहे, जो नराधाम आहे, अशा विचारांना सुद्धा ठेचून काढण्यासाठी या ठिकाणच्या आमच्या भगिनी महिला भगिनी दुर्गेचा अवतार घेऊन आता मात्र अशा वृत्तीला ठेचल्याशिवाय राहणार नाही। आणि आज याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आमच्या भगिनी या ठिकाणी रस्त्यावर उतरल्या। आमची मागणी आहे की याची कसून चौकशी झाली पाहिजे, याला फाशी झाली पाहिजे। आणि अमोल लोढ़े हा एवढ्यावर थांबला नाही, तर कालच्या तारखेला सुद्धा 2 आमच्या चिमुकली ज्यांच्यावर अत्याचार झाला, ज्यांचं शोषण झालं, त्यासुद्धा पुढे आल्या। आणि जेव्हा मी त्या घरी गेलो होतो, त्यांनी त्यांचे जे आपबीती सांगितले, निश्चितच फार वेदनादायक प्रसंग या अमोल लोढ़ेनी त्या चिमुकलीसोबत घडवला आहे। आणि म्हणून अमोल लोढ़ेला फाशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत समाज स्वस्थ बसणार नाही, हीच आमची मागणी आहे।